असतील समालोचक असतील त्यांना देखील शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सामन्याकडे जाऊया. यावेळी मात्र चांगला चेंडू तटवलाय, काही हा काळ हवेत आणि सरळ झेल टिपला गेलाय, गडी बाद होतोय. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय अभिजित. वैयक्तिक कोट्यातील पहिलं दुसरं षटक घेऊन आलाय अभि. यावेळी मात्र मोठा प्रहार, काही काळ हवे चेंडू आहे, बघायचंय झेल होतोय का आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, गडी बाद. पहिला आद्रा अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या वेळेला मात्र झेल टिपला गेलाय. एक रिले झेल आपल्याला पाहायला मिळाला प्रथम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, नाही तर यावेळेला कुटप्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये मिड ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि छोटासा खेळाडू मात्र इथे सुरेख कामगिरी करत असताना मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी होत आहेत. दुसरा हादरा लागतोय बॅटिंग करणारी टीम वावे गावठाण या संघाला. दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळालेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती 11 या धावसंख्येवरती. आणि बघावं लागेल अभिजित तयार होते राईट मध्ये विकेट मारा प्रशांतसाठी. आणि क्या बात आहे, क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त, त्रिफळाचित, गडी बाद. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रेशर असतं, दडपण असतं आणि शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त केल्या संघाकडनं. तेवढंच चांगलं गोलंदाजी पुन्हा एकदा मला वाटतं हा आणि गडी बाद होतोय तो. शेवटचा षटक, ओ हो जबरदस्त. आणि हा गडी क्रमांक बाद होतोय पुन्हा एकदा आणि षटक समाप्त. धावसंख्या होते ती धावसंख्या 22, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि ते श्रीराम चषक 2024 मध्ये. आणि मात्र बॅकफुटला जाऊन काही काळ हवेत आणि यस व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, वेल प्लेड, गडी बाद. चला टीम मीटिंग नका करू प्लीज, मॅच ऑन करा. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. गडी विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार राजमानेच्या स्वरूपात. नवीन आलेला फलंदाज सुजल. काय झेल पाहायला मिळालं मित्रांनो, या फिल्डरचं नाव मात्र नमूद करून ठेवा. प्रशांत याला मात्र हवेत मारला चेंडू, चेंडू खाली, सुरेंद्र येणार आणि झेल घेतला जाणार. या ठिकाणी ओव्हर हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये मला वाटतं झाले का, गडी बाद होतोय. बॉल द्या, बॉल झालेत 4 बॉल, 2 to go. 4 बॉल झालेत, 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी, फक्त 1 धाव खर्च केले शिवमने आणि 3 विकेट. जरी रनआउट असला तरी पण अकरा धावांची गरज. यावेळी देखील अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जज करतायत आणि चेंडू खाली येत आहेत आणि फलंदाज यांची मात्र इथे खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. तिसरा हादरा बॅटिंग करणारा संघ वावे गावठाण. या संघाला
दरम्यान पुढील चेंडू यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु स्वतःच मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे झेल पकडतायत. बॅट्समन आउट. आता मात्र सामना एक चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा निर्धाव चेंडू पंचांकडे अपील केले का? पंच रिव्ह्यू घ्यायचा आहे का? पंच युअर कॉल. चला रिव्ह्यू घेतलाय पंच. हॅलो, अंपायरने दिलाय रिव्ह्यू. चला एकदा चेकआउट करू द्या. हॅलो, आउट आहे. वाईट आहे का? वाईट नाही ना सर? आणि मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय इन द गॅप. चेंडू खाली, रोशन उतेकर आणि यस इट्स अ विकेट. गडी बाद होतोय. दुसरा हादरा मिळतोय तो म्हणजेच टीम वावे जांभवड या संघाला, आणि तो म्हणजेच तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलंच तुला खेळताना पाहिलं आणि तू सदस्य भोसलेचा झेल टिपला असं पाहायला भेटत रोहित पटूद. ओके, पंच निर्णय करतायत. अपील भेटतंय. मोठा गडी बाद झालाय. गणेश उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मोठा फटका आहे, बघायचंय काय होतंय. आणि हा झेल चांगला फटका मारला होता परेश चांदे यांनी. चांगला फटका, चांगला अटेम्प्ट देखील मित्रांनो पाहिला होता, परंतु कुठेतरी थोडंसं कमी पडले. नाहीतर हा 6 धावा नक्कीच झाल्या असत्या परेश चांदे यांच्या. आणि काय झेल टिपला गेला. विशाल उतेकर चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळाले. शुभेच्छा असतील. टीम धामनंद वगळाचा माळसंघ विजयी ठरतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मुसाड चांदेवाडी संघ आपल्याला देखील शुभेच्छा असतील होणाऱ्या मॅच. खरोखर गुड. आता मात्र विकेट जो भेटलाय राधाकृष्ण बघल्याच्या मला सकाळ. आता मात्र तिसरा धक्का भेटलाय तलवट संघाला. त्या टक्के जर सर बघायला गेला तर आता तुम्ही बक्षीस जर लागू झाला सौरभसाठी तर खरोखर मी सकाळपासून बघतो ना, म्हणजे एक तिसरे मॅच असेल त्याची. आणि पुढे एकदा मोठा फटका दिलाय, उचलून दिलाय. क्षेत्ररक्षण खाली असेल. अजय झेल टिपलाय. बॅट टू द पॅव्हिलियन. जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय विवेकला. त्या टक्केच असा संघ जरा विजेच्या वाटचालीकडे चाललाय. तो म्हणजे राधाकृष्ण बघल्याचा मला संघ वडून. तर नक्कीच जर रोहित जर बघायला गेला तर याच फक्त एक चेंडू. खरोखर पंच. आणि अशा तऱ्हेने विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि तलवट संघाचं, परभव संघाचं हार्दिक अभिनंदन. 30 षटकांमध्ये 40 किंवा 35 धावा जर उभारल्या रोहित तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडू परत झुंज पाहायला भेटेल. असं क्षेत्ररक्षण खाली नागेश झेल भेटलाय. फैजल बाद होतोय. बॅट टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का भेटतोय जय गणेश पोसरे संघाला. विजयजी शिंदे सर. तर नक्कीच मी मागाशी सांगितलं होतं, कारण धामणन वगळाचा माल म्हटलं की एक बलाढ्य संघास म्हणून समजला जातोय. सातत्याने आपल्या ग्रामीण भागात झालेल्या स्पर्धा, या ठाण्यामध्ये झालेल्या हा मात्र लेगच्या दिशेने फटकावलेला आहे. त्या ठिकाणी अजयने मात्र सुंदर झेल घेतलाय. खरोखर जोरदार टाळ्या वाजवा अजयसाठी. बॅट टू द पॅव्हिलियन. परत मार्गस्थ परतावा लागतंय. वावे जांभूळवाडी संघाचा खेळाडू दिनेशला बाद लागतोय. तेकर पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. गुड संपिंग. आणि या ठिकाणी सुशांतला माघारी जावं लागेल. गडी पुन्हा बाद होतोय. विकेट क्रमांक
पाचवा मैदानाच्या बाहेर जाताना सुशांतच्या स्वरूपामध्ये. तर नक्कीच जर रोहित जर बढायला गेलं असतं जसं धोडी विकेटी करतो तर रोशन असेल, स्ट्राईकला फलंदाज अक्षय चांदे, नॉन स्ट्राईकला रघु सुर्वे. सामन्याला सुरुवात. हा मात्र मोठा फटका दिला बघूया, झेल होतो का, झेल घेतलाय. हो हो, अक्षय चांदेला जसं आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय. मुसळ चांदेवाडी संघाचा हुकमी खेळाडू अक्षय चांदे. नक्कीच रोहितचं बढायला गेलं आता जरा खूप अवघड झालंय, कारण मुसळ चांदेवाडी संघाचे 3 खेळाडू बाद झालेत. त्या वर्षीत एक बदल चांदे गेला, त्याच्यानंतर नाना चांदे झाला, त्याच्यानंतर अक्षय चांदे. रोहित हे या दोन्ही स्पर्धेसाठी पुन्हा एकदा खरोखर सौरभ विकेट किपर आपल्याला पाहायला भेटतोय. राधाकृष्ण वगैरे बालसंघाकडून आता मात्र अशीच बाद होतंय, जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय. तर बरं जे तेलवड संघाचा खेळाडू आशिषला तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि यश त्यांच्या मागे काय स्टंपिंग केलंय या 17 आजच्या दिवसामध्ये सौरभ खैर या खेळाडूला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आव्हान आहे. या ठिकाणी आम्हाला रिसीव्ह झालंय. गोलंदाजी केली, त्यानंतर 6 धावा दिल्या, 6 चेंडू टाकल्यामध्ये पुन्हा एक तो रोषद पाहायला भेटतोय. मोठा फटका दिलाय बघे असेल क्षेत्ररक्षण खाली नागेश. पहिला धक्का भेटलाय. जय गणेश पोसरे संघाला. बॅट टू द पॅव्हिलियन. नक्कीच जर एक गडी बाद झाला तर सगळ्याची धवसक झाली. आता पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय बघूया क्षेत्ररक्षण खाली असेल. पुन्हा एकदा धक्का भेटलाय, दुसरा धक्का भेटलाय जय गणेश पोसरे संघाला. बॅट टू द पॅव्हिलियन. आता मात्र ओंकार बाद झालाय बघूया ओंकारची कोण जागडे येतोय.